निळोबा महाराज हे फार मोठ्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही सेवा करीत असतात. तसेच रामायण वाचनाची सेवा बाबू महाराज आतनूरकर हे करतात. पुन्हा गायनाची सेवा केशव गुरुजी भाटसंगवीकर हे करीत असतात. तसेच त्यांचे सहकारी मंडळी. आणखी या ठिकाणी सभोवताली जमीन आहे, हे या ठिकाणी बाहेरून किती कलाकुसरीचे उत्तम कार्य या ठिकाणी केलेले आहेत, बांधकाम केलेले आहे. ती समाधी आहे महाराजांची, हे बाहेरील मंदिर आहे. या ठिकाणी आपले एकलासपूरवाडीचे प्राध्यापक इंग्रजीचे श्री हरिभक्तीपरायण विलास गुरुजी निटुरे या ठिकाणी आहेत. त्यांचं पण या ठिकाणी या नामगजर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि दर संकट चतुर्थीला सरांनी भक्तियुक्त अंतकरणाने कॉलेजला सुट्टी घेऊन या ठिकाणी सेवा प्रदान करतात. आणि खरंच त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन आहे. आणि भक्तीने आपल्या हिंदू धर्माला, आपल्या हिंदू धर्मातील संस्कृती, देवी देवता, भजन गायन कीर्तन श्रवण पूजन या ठिकाणी ऐकतात. याच कुंभेश्वर गजानन मंदिरामध्ये दर महिन्याच्या रविवारी संगीत दरबारसुद्धा भरविला जातो. अनेक मोठमोठे महान संगीत कलाकार या ठिकाणी येऊन कुंभेश्वराच्या नामस्मरणाने भजन करीत असतात, गायन करीत असतात. आणि याही संकट चतुर्थीला गदगे परिवारतर्फे या ठिकाणी दासोह आहे. संपूर्ण या ठिकाणी संकट चतुर्थीचे व्रत, महाप्रसाद, भजन कीर्तन, येणाऱ्या जाणाऱ्या सर्व महाराज मंडळीचे या ठिकाणी स्वागत गदगे परिवारच भालकीचे आहेत, तेच करीत आहेत. आणि या ठिकाणी विलास गुरुजी हे डिग्री कॉलेजला लेक्चरर आहेत. डॉक्टर प्राध्यापक शिरीकार सर, रत्नदीप शिरीकार सर हे पण शिवाजी महाविद्यालय भालकी येथे सायन्सचे प्राध्यापक आहेत. आणि ते मोठ्या अंतकरणाने भक्तियुक्त श्रद्धेने या ठिकाणी कुंभेश्वराची भक्ती करतात. आणि संकट चतुर्थीच्या व्रतासाठी या ठिकाणी अफार श्रद्धेने दिवसभर येणाऱ्या सगळ्या साधुसंतांची सेवा ते करीत असतात. हे दिसायचे मंदिर दत्त मंदिर आहे. आणि औदुंबर वृक्षाच्या खाली मूर्ती आहे, हे नागदेवता या ठिकाणी, हे चक्र हे नागदेवता. आणि या ठिकाणी हे मंदिर नवग्रहाचे मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने दर्शन घेतात. कुंभेश्वर गजानन मंदिरामध्येच हे पण मंदिर आहे. या ठिकाणी ही देवता आहे. अशा प्रकारे भव्य दिव्य मंदिर फार पुरातन काळामध्ये आहे. या ठिकाणी मॅगझिन पण आलेले आहेत. श्री कुंभेश्वर गजानन महात्मे या पुराणाचे लेखन पण माझ्याकडेच दिलेले आहेत. आजच्या संकट चतुर्थीचे जे कीर्तनकार आहेत ते हरिभक्तीपरायण प्राध्यापक श्री विनोद जोशी महाराज बिजलवाडीकर यांचं सुश्राव्य कीर्तन संध्याकाळी होणार आहे. सर्व भाविक भक्त या ठिकाणी फार मोठ्या संख्येने दिंड्या घेऊन येणार आहेत. हा परिसर सुंदर, या ठिकाणी महाप्रसादालय आहे. या ठिकाणी महाप्रसाद बनवितात. होसमुद्रकर टेलर साहेब आहेत, त्यांनी इतकं सुंदर महाप्रसाद दरवर्षी दर संकट चतुर्थीला या ठिकाणी सेवा प्रदान करीत असतात. गंगाखेडचे हरिभक्तीपरायण श्री श्रीधर महाराज तेवढ्या दुरून येऊन या ठिकाणी कुंभेश्वर मंदिरामध्ये, गजानन मंदिरामध्ये भावार्थ रामायण सांगण्याची सेवा करतात. आणि अशा प्रकारे या पंचक्रोशीतील बरेच साधुसंत बघा, हे या ठिकाणी किती सुंदर उभी मूर्ती आहे गजाननाची. आणि उजवीकडे शोंड आहे, एकदंत डाव्या हाताने धरलेले आहेत. अशा प्रकारचे स्वयंभू गणेश मूर्ती, जशा प्रकारे पंढरपुरामध्ये पांडुरंग उभे आहेत तशा प्रकारची उभी मूर्ती या ठिकाणी आहे. भक्त लोक, ब्राह्मण मंडळी आणि दासोह गदगे परिवारातर्फे या ठिकाणी महाअभिषेक होत आहे. दुग्धाभिषेक पंचामृताने महाअभिषेक या ठिकाणी करीत आहेत. गदगे परिवारांना नामगजर यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारची सेवा त्यांना घडावी. हाताने दानधर्म, अन्नदान, ज्ञानदान हे घडावं, अशा प्रकारची श्री कुंभेश्वर गजाननाच्या चरणी मी प्रार्थना करतो. गजानन देव हे सर्व संकटाचे निवारण करणारे आहेत. म्हणून संकट चतुर्थी हे व्रत मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने
बरेच भक्त लोक साजरा करतात आणि चंद्र निघाल्यानंतर चंद्राला पाहून आणि गजाननाची आरती करतात. अशा प्रकारे संकट चतुर्थी व्रत हे या ठिकाणी मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने करीत असतात. डॉक्टर प्राध्यापक रत्नदीप शेरीकार सर हे या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने या ठिकाणी मार्गदर्शन करीत आहेत. गदगे परिवार या ठिकाणी महाअभिषेक करीत आहेत. इतकी स्वच्छता सुंदर मंदिर ठेवलेले आहेत. मंदिराचे जीर्णोद्धार पण काम चालू आहे आणि या ठिकाणी मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने बरेच मंत्री, मोठमोठे महाराज, या ठिकाणी बरेच हिंदू धर्माचे धर्मग्रंथ वाचले जातात. आपली संस्कृती, आपले दैवत, आपले पवित्र हिंदू धर्म या धर्माची जपणूक धार्मिक कार्यातून या ठिकाणी अनेक भक्त मंडळी करीत आहेत. गदगे परिवार आपल्याला दिसत आहेत आणि खरेच त्यांना किती शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमीच आहेत, कारण त्यांनी कामात काम या ठिकाणी बाजूला ठेवून देवाचे कार्य हाती घेतलेले आहेत आणि श्री कुंभेश्वर गजानन त्यांना सर्वांना आशीर्वाद कृपा करावे ही प्रार्थना श्री गजाननाच्या चरणी मी करतो. या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणून मी बोलत असताना वावगे मी काही बोलत नाही. तुम्हाला वावगे वाटत असल्यास तुम्ही ते सोडून द्यावे आणि जे सत्य आहे तेच तुम्ही घ्यावे. या ठिकाणी भोजनी ईश्वरराव विजयकुमार भोजनी महाराज पण आहेत. ते या ठिकाणी सुंदर सेवा करीत असतात. भजन मंडळी या ठिकाणी करीत आहेत भजन. लाद्याचे महाराज नामदेव महाराज, तुकाराम महाराज या ठिकाणी आहेत आणि मोठ्या फळाने दूध दही मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने या ठिकाणी महाअभिषेक करीत असतात आणि ही सेवा इतकी सुंदर आहे. खरंच मी भाग्यवान आहे. या ठिकाणी कुंभेश्वर गजाननाचं दर्शन मला झालं. बरेच भक्त लोक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि ते खरंच भाग्यवान आहेत. संकट चतुर्थी दिवशी, या व्रता दिवशी गणेशाचं ज्या भक्तांनी दर्शन घेतात, प्रसाद भक्षण करतात आणि त्यांचं संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. गणेश देव स्वतः येऊन संकटाचं निवारण करीत असतात. जास्त काय बोलू मी, देवाचा महिमा देवच या ठिकाणी प्रत्येक भक्ताकडून भक्ती करून घेत असतात. आपण मात्र निमित्ते मात्र आहोत. बोलविता धनी वेगळाचे, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती जे श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे पवित्र कुळ असते आणि त्या कुळामध्ये हरीचे दास, देवाचे दास जन्माला येतात. देवाची भक्ती करतात. देवाचे नामस्मरण, नामस कीर्तन साधन पैसोपे, जळतील रे पापे जन्मांतरीचे. देवाच्या नामस्मरणाने ते पवित्र होऊन जातात. त्यांचे अंतःकरण, त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांचं बोलणं नम्रतायुक्त अशा पद्धतीने होऊन जातं. या ठिकाणी लाईव्ह चालू आहे. हे या ठिकाणी किती पुष्पहार आणि मूर्तीला हे होणे, थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून या ठिकाणी आवरण करीत आहेत. झेंडूच्या माळा, पुन्हा या ठिकाणी ब्राह्मण देव आहेत. हे ब्राह्मण देव दररोज म्हणजे नित्य या ठिकाणी पूजा करीत असतात. जालंधर महाराज कळसदाळचे आहेत, ते या मंदिराचे पुजारी आहेत, पूजा करीत असतात. अशा प्रकारे बरेच आईवडील, बंधू भगिनी, हरिभक्त परायण मंडळी, शिवभक्त, हरिभक्त या ठिकाणी येत असतात आणि दिवसभर संकट चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. उपवास धरून आणि संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर, चंद्रोदय झाल्यानंतर आरती करून आणि प्रसाद सेवन करून, कीर्तन ऐकून मोठ्या भक्तियुक्त आनंद अंतकरणाने आणि ते आपल्या घराकडे जात असतात. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे कुंभेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. या ठिकाणी धूप दाखवित आहेत बाबू महाराज आतनूरकर. या ठिकाणी आरती चालू झालेली आहे. भक्तमंडळी आरती करीत आहेत, गणेशाची आरती करतात आणि पंचक्रोशीतून हे रत्नदीप डॉक्टर श्रीकार सर आहेत. मोठ्या भक्तियुक्त अंतकरणाने या ठिकाणी देवाची, गणेशाची या ठिकाणी भक्ती करीत असतात. धूप, या धूपाचा या ठिकाणी अशा प्रकारे वातावरण, सुंदर वातावरण आहे. धूपामुळे
आणि आरती चालू आहे. भक्तमंडळी आरती करीत आहेत आणि प्रसाद सेवन करीत आहेत. फुलं अक्षता टाकण्यासाठी अक्षता वाटप करीत आहेत. किती सुंदर भव्य दिव्य पूजा झालेली आहे. आणि ही पूजा तुम्ही डोळ्याने पहा आणि आपल्या डोळ्याची पारणी फिटेल. देवाचं रूप किती मनोहर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अक्षता टाकीत आहेत. अशा प्रकारे दुपारची आरती झालेली आहे. या ठिकाणी बरेच भक्तमंडळी भजन म्हणतात. बरेच बाहेरून येत असतात. श्रद्धेला या ठिकाणी अंत नाही. भक्तीला सीमा नाहीत. रात्रंदिवस भक्ती नामस्मरण करणारे बरेच भक्त आहेत. कुलकर्णी महाराज या ठिकाणी घंटी वाजवित आहेत. या ठिकाणी गदगे परिवारांचं ब्राह्मणाने या ठिकाणी स्वागत करीत आहेत. रत्नदीप शेरीकर सरसुद्धा त्यांचं स्वागत करीत आहेत मंदिरातर्फे आहेर करून. आणि सर्वांना शुभमंगल. श्री गणेश महाराज.